भाषण करून तुम्हाला पुन्हा ते सांगण्यात आलं काही मला वाटतं गरज नाहीये. नंदकुमार घोडेलेने विस्तृत असतं प्रस्तावित केलं, किती त्याला नाही म्हणलं तर तो सगळ्याचे नाव घेतल्याशिवाय काही थांबत नाही. ज्याचं नाव नाही घेतलं त्याला वाटतं आपल्या विरोधात जातात की काय. आणि म्हणून आता या उन्हामध्ये इतक्या वेळेचे तुम्ही बसलेले आहात, आता रॅली काढायची, त्या रॅलीमध्ये जायचंय. मी फक्त एक दोन सूचना या ठिकाणी देणार आहे. भाषण करायला आपण ज्या टायमाला गावामध्ये किंवा एखाद्या सोसायटीमध्ये जाऊ त्या टायमाला खरी असलेली आपली भूमिका, आपल्याला काय बोलायचं, लोकांना काय सांगायचं, मतदान कसं करून घ्यायचं, ही त्यावेळेची गरज असते. आपल्या या कार्यकर्त्याला आता त्या प्रत्येक ठिकाणी जायचं आणि या ठिकाणी आलेल्या प्रत्येक सोसायटीमधले कार्यकर्ते आहेत, काही एखाद्या भागातले कार्यकर्ते, आणि हा कार्यकर्ता अनेक वर्षापासून त्या ठिकाणी काम करतो. म्हणून आता ही जबाबदारी त्यांच्या खांद्यावर. यासाठी आजची ही जी रॅली आहे, ही रॅली म्हणजे फक्त वातावरण निर्मिती करण्यासाठी काढलेला हा पहिला प्रयोग असतो. ही रॅली जेव्हा त्या भागातून जाईल त्या टायमाला शिवसेनेचे शिवसैनिक आलेत, उमेदवार आले आणि आपल्या इकडून गेलेत, सर्वांना नमस्कार करून गेलेत. हाच फक्त त्याच्या मागचा उद्देश आहे. म्हणून ही रॅली काढताना किंवा काढत असताना प्रत्येकाला जर भेटणं शक्य झालं नाही तरी त्या भागामध्ये असलेला टच करून आपण त्या रॅलीचा समारोप मला वाटतं घोडेलेने आणि निकमांनी सर्वांनी ठरवून एका ठिकाणी केला असा. ही निवडणूक या वार्डापुरतं मर्यादित नाही. ही निवडणूक पूर्ण आपल्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये जेवढे नगरसेवक आहेत त्यासाठी महत्वाचे. आणि एकेका प्रभागामधून आपल्याला असलेले उमेदवार एक चांगल्या मताने कसं निवडून येतील हा प्रयत्न केला. मी कार्यकर्त्याला सुद्धा सांगेल की तुम्ही काही पाहायचं नाहीये, आपल्या उमेदवाराची नावं आपल्याला माहिती, हे सर्व असताना फक्त एकच पाहायचं की आपल्या डोळ्यासमोर धनुष्यबाण आहे आणि त्या धनुष्यबाणाला मतदान करून घ्यायचं, हे काम फक्त आपल्याला करायचं. ज्याचं काय झालं त्याचं काय झालं चर्चा या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मतदारसंघामध्ये किंवा प्रभागामध्ये होत असतं. यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं. काल तर मला तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल, एवढे काही भुमरे साहेब अपक्षावरनी गर्दी केली होती, एवढे अर्ज भरले ते शहरावर. नंतर तर अशी परिस्थिती झाली की त्या अपक्षालाच कळलं की आता आपल्याला काय करायचं. परंतु हे निवडणूक लढायचं, हे अपक्षाचं जर तंत्र वेगळं असलं तरी सत्ताधारी पक्षाचे किंवा विरोधी पक्षाचे ज्या लोकांनी, काही लोकांनी फॉर्म भरले त्या टायमाला काय काय गोंधळ झालेला आहे तुम्ही सर्वांनी पाहिलेला आहे. या गोंधळाचा परिणाम आता या निवडणुकीवर सुद्धा होणार. माझ्याकडे तर आता आजही मी आणखी घरातून बाहेर आता या स्टेशनच्या बाहेरचा क्रॉस केलेला नाही. रोज 400-500 प्रवेश माझ्याकडे होत असतात रोज. आता एका ठिकाणी जर रोजचे जर 400-500 प्रवेश जर आले, आता माझ्याकडे सकाळी येताना इकडे लेट यासाठी झालं की आणखीन प्रवेश नाही घेतले. येणारा प्रत्येक एक कार्यकर्ता, त्याच्या मागे असलेली ताकद तुम्ही कृपया समजून घ्या की एक कार्यकर्ता म्हणजे त्याच्या मागे निश्चित ताकद ही असते. तुझं काय आहे, 10 लोक तुला ओळखत नाही, 5 मतदान पडणार नाही, असं कृपया कुठे बोलू नका. प्रत्येकाची ताकद ओळखा, प्रत्येकाला आपल्या या रॅलीमध्ये सहभागी करून घ्या, प्रत्येकाला एक जबाबदारी द्या. आलेल्या रॅलीतील तुम्ही सर्वजण कार्यकर्ते चाललेत, प्रत्येकाने आपापली जबाबदारी वाटून घ्या. आपल्याला हे एकाच्या मुळे हे काय सगळं धनुष्यबाण उचलला जाणार नाही. तर प्रत्येकाची ताकद त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केली तर तो धनुष्यबाण उचलायला किंवा आपल्याला लढायला अत्यंत सोपं जाणार आहे. आपण आजचा ही सुरुवात घोडेलेंनी ठरल्याप्रमाणे या ठिकाणी केली. सर्व उमेदवाराला सुद्धा सांगेन, तुमची आता जबाबदारी, ज्या ज्या वेळेला तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेला प्रत्येकाला फोन करून, प्रत्येकाला बोलून, प्रत्येकाला समजून त्याला आपल्यामध्ये कसं घेता येईल हा प्रयत्न तुम्ही करा. आज भाषण न करता जेव्हा प्रभागामध्ये येईल त्या टायमाला कोणाकोणाचे काय काय बोलायचं, कोणाबद्दल काय बोलायचं हे आपण सगळं ठरवलेलं आहे. काही गाढवाबद्दल बोलावं लागेल, काही गुन्हाबद्दल बोलावं लागेल, काय काय लोक आहेत आपल्याकडे, एक एक नमुने त्या वार्डामध्ये उभे राहिलेले आहेत त्यांच्याबद्दल बोलावं लागेल. कुणाची कधी कशी होते. आणि कालच माझ्याकडे होता, दुसऱ्या दिवशी गेला, माझ्याचकडे होता, माझ्याकडे फोटो आहेत, माझ्याकडे होतं की दुसऱ्या दिवशी
ही नीतिमत्ता असलेल्या लोकांबद्दल आपण तिथे बोलू ना. त्याची अशी खरडपट्टी काढून लोक त्याच्या बरोबर राहणाऱ्याला वाटलं पाहिजे, कारण याच्या बरोबर राहिलं तर आपलं पण काहीतरी वाईट कुठतरी बोललं आपल्याला. हे सगळं आपण माहिती इतिहास आहे आपल्याकडे. काय महाराज उभे राहिले, 2 कामं दाखवून त्या वार्डामध्ये केल्याचे, 2 कामं. मला विचारा, मी 200 कामं दाखवतो, आहेत का नाही वार्डामध्ये? 200 कामं दाखवू शकतो. म्हणून आपल्याला त्यांना काउंट करू नका. हे शेवटच्या क्षणाला काय करणार याची कल्पना मला आहे. आनंद घोडेकर आता तुमच्यापेक्षाही जास्त निवडणूक लढवायचा अनुभव मला आहे. मी 10 वर्ष नगरसेवक होतो, आता 20 वर्ष आमदार आहे. म्हणून मला सगळं तंत्र मंत्र जंत्र सगळं माहिती, छाछुकत माहिती. म्हणून हे कसे निवडून आणायचं ही माझी जबाबदारी. मी बरोबर बघा कसे आणतो, मला त्याची चिंता नाही करत. तुम्ही काय लढणार आहे आमच्या बरोबर, परंतु आपण कुणाला कमी लेखायचं नाही. आपण आपलं काम करायचं. लोकांना विश्वास आहे. हे सोसायटीतले आमचे लोक आलेले तिकडे उभे आहेत. विचारा त्यांच्या गाव सोसायटीमध्ये काय ते काम धंदे सोडून उभे आहेत ना. हे कार्यकर्ते तुम्हाला कुठं पैशाचे दिसतात का? हे संध्याकाळचे कार्यकर्ते दिसतात का? असे कार्यकर्ते पाहिजे आपल्याला. हे संध्याकाळचे कार्यकर्ते जमा करून हा करणं, ढोल ताशे वाजवणं, आता हे जमाना गेलाय. कार्यकर्ते हुशार झालेला आहे. त्याला माहिती आहे तू संध्याकाळची व्यवस्था करून काय होत नाही. म्हणून ते होतं, जे होतं ते करून घ्या. मतदान आपल्याला कुठं करण्याच्या डोक्यात आहे. म्हणून त्याच्याशी आपल्याला संबंध ठेवायचे. जो कार्यकर्ता मुळामध्ये आपला आहे त्याला जवळ करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आज तुमची रॅली निघते. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा सांगेन, आपण मतदाराचे सेवक आहोत. ही भूमिका आपल्या डोक्यात असते. मतदार आपला नोकर नाही, आपण सेवक आहोत. आणि त्या सेवकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला सर्व मतदाराकडे जायचं. कधी आपल्या डोक्यामध्ये आपण त्यांचे मालक झालो असं कधी येता कामा नाही. तरच जनता आपल्या पाठीशी असते. म्हणून त्या मतदार राजाकडे जातात, त्याच नम्रतेने जा, त्याच चांगल्या स्वभावाने जा आणि त्याच त्यांना सन्मान द्या. एवढी तुम्हाला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.